महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना कायमस्वरूपी वीज बिलातून दिलासा मिळू शकतो. राज्य सरकारने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना सुरू केली आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित अनुदानामुळे बीपीएल ग्राहकांना अवघ्या 2,500 रुपयात 1 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर योजना राबविण्यात येत आहे. नेमकी योजना काय आहे? 1 किलोवॅट सौर प्रकल्पासाठी अंदाजे 50,000 रुपये खर्च येतो. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत 30,000 रुपयाचे अनुदान मिळते. त्यावर राज्य शासनाकडून बीपीएल लाभार्थ्यांना 17,500 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे या ग्राहकांना केवळ 2,500 रुपये हिस्सा भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी राज्य शासनाचे अतिरिक्त अनुदान 15,000 रुपये असल्याने या वर्गवारीतील लाभार्थ्यांना 5,000 रुपये भरून योजनेचा लाभ घेता येतो. तर इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना 10,000 रुपये भरून योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार घरगुती वीज ग्राहक असणे, वैध वीज जोडणी, छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी जागा, मागील 12 महिन्यांचा सरासरी वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी असणे आणि यापूर्वी कोणताही सौर अनुदानाचा लाभ न घेतलेला असणे आवश्यक आहे. अकोला परिमंडळातील 4,72,649 ग्राहक योजनेसाठी पात्र आहेत. यात अकोला जिल्ह्यात 1,35,676, बुलढाणा जिल्ह्यात 2,36,419 आणि वाशिम जिल्ह्यात 1,05,554 ग्राहकाचा समावेश आहे. प्रारंभी वर्ष 2026-27 परिमंडळातील 20,246 लाभार्थ्यांना योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. परिमंडळात 15,491 नागरिकांनी या योजनेत लाभ घेण्यासाठी अर्ज केला असून त्यांची तांत्रिक बाबीचा सर्वे करून मान्यता देण्यात आली आहे. केवळ 34 जणांनी सहभागी होण्यासाठी आवश्यक रकमेचा भरणा केला आहे. लाभार्थ्यांना भारतीय बनावटीच्या IEC प्रमाणित सौर पॅनलसह 5 वर्षाची मोफत देखभाल दिली जाणार आहे. या प्रणालीमुळे वीज बिल जवळपास शून्यावर येण्याबरोबरच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. पात्र ग्राहकांना राष्ट्रीय सौर पोर्टलवर नोंदणी करून योजनेचा लाभ घेता येईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.